नमस्कार सगळ्यांना, मी उत्कर्षा आज तुम्हाला सहावारी साडीची धोती साडी कशी नेसायची ते दाखवणार आहे। धोती साडी ही ट्रॅडिशनल एलिगन्स आणि मॉडर्न फॅशन याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। चला तर सुरुवात करूया। तर मी इथे सहावारी साडी घेतली आहे। डाव्या बाजूला 1 ते 1.5 मीटर साडी सोडून उजव्या बाजूला बाकी उरलेली साडी घ्यायची। जर तुमच्या साडीची खालची काठ माझ्या साडीसारखी मोठी असेल तर वरतून साडी थोडी फोल्ड करा आणि मग नॉट टाय करा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। नॉट सिक्युअर करण्यासाठी मी इथे सेफ्टी पिन लावून घेतली आहे, जेणेकरून गाठ सुटणार नाही। आता डाव्या बाजूची साडी जी आपण 1 ते 1.5 मीटर सोडली होती ती घ्यायची आणि तिला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी करते तसं प्लीट्स करून घ्या। इथे मी थोड्या मोठ्या प्लीट्सच ठेवल्या आहेत। प्लीट्स करून झाल्या की त्या प्लीट्स छान अरेंज करा आणि एकामागे एक अलाइन करा। प्लीट्स अलाइन करून झाल्या की डाव्या पायाच्या खालून साडी मागच्या साईडने घेऊन जाऊया। प्लीट्स मागे घेतल्यानंतर मागे सेंटरला आपण त्यात टक करूया आणि प्लीट्स सिक्युअर करण्यासाठी मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेतली आहे। ह्या स्टेपमुळे परफेक्ट धोती लुक क्रिएट होतो। उजव्या बाजूची साडी उजव्या पायाच्या खालून घेऊन पुढच्या साईडला मूव्ह करा। तर इथं आपण पदर काढणार आहोत। रेग्युलर साडीसारख्या पदराच्या प्लीट्स बनवा। मी इथे माझ्या हिशोबाने म्हणजेच माझ्या तब्येतीच्या आणि माझ्या उंचीच्या हिशोबाने थोड्या छोट्या प्लीट्सच बनवल्या आहेत। तुम्हाला जर हवं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठ्याही प्लीट्स इथे बनवून घेऊ शकतात। प्लीट्स बनवून झाल्यावर प्लीट्सला एका लाईनमध्ये अलाइन करा, बरोबर अरेंज करून घ्या आणि त्यानंतर तिथे एक सेफ्टी पिनने सिक्युअर करा, जेणेकरून प्लीट्स सुटणार नाहीत। मी इथे परफेक्ट प्लीट्स येण्यासाठी थोड्या थोड्या प्लीट्स अरेंज केल्या आहेत। जर तुम्हाला पदराच्या प्लीट्स एकसोबत घेणं जमत नसेल तर तुम्हीही ही ट्रिक यूज करू शकतात। यामुळे एक एक प्लीट बरोबर अलाइन होते आणि छान लुक येतो। सेट झालेला पदराची साईड हाताने वर खेचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ज्या साईजच्या आपण प्लीट्स करून घेतल्या आहेत त्याच साईजच्या आपण पुढच्या पदराच्या प्लीट्सही तशाच अरेंज करून घेऊया। मी इथे सर्व प्लीट्स अरेंज केल्या आहेत आणि त्याला पुन्हा एक सेफ्टी पिनने सिक्युअर केलं आहे। अशाने माझ्या प्लीट्स सुटणार नाहीत आणि पदरालाही छान लुक येईल। पल्लू सेट झाला की आपल्या डाव्या बाजूच्या शोल्डरवर त्याला सेट करा आणि एका सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेऊया। मी इथे एकच पिन लावली आहे, पण तुम्ही ब्लाऊजला जॉईन करून मागच्या साईडनेही एक पिन पल्लूला सिक्युअर करून लावू शकतात। त्याने पल्लू विस्कटत नाही आणि सिक्युअर राहतो। खूप छान नीट अँड क्लीन लुक येतो। पल्लू सिक्युअर झाला की आपण चेस्ट प्लीट अरेंज करून घेऊया। पल्लूची वरची प्लीट आपण ज्या साईजची घेतली आहे त्याच साईजची तिला खालपर्यंत अरेंज करा। आता चेस्ट प्लीट ह्या 1-1 इंचाच्या अंतरावर ठेवून छान नाईसली अरेंज करून घेऊया। जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो बॅक साईडने न्या आणि व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे पिनने सिक्युअर करून घ्या। इथे माझा फॅब्रिक जास्त उरलेला नाही आहे। तुमच्या साडीचं फॅब्रिक जर जास्त उरत असेल तर तुम्ही तिथं छोट्या छोट्या प्लेट्स टाकूनही त्याला सिक्युअर करू शकतात, जेणेकरून आपला ड्रेप क्लीन, बॅलेन्स्ड आणि वेल फिनिश दिसेल। एक छान कमरबंद लावा। अशा प्रकारे तुमची धोती स्टाईल साडी रेडी आहे। कम्फर्टेबल, एलिगन्स आणि सुपर ट्रेंडी फेस्टिवल्स आणि स्पेशल ऑकेजन्ससाठी ही साडी स्टाईल एकदम परफेक्ट चॉईस आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।